नमस्कार, मी हिंदूराव पवार, निवृत्त सहसंचालक। आज आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक। आजचा हा माझा 14वा व्हिडिओ आहे। आपण कार्यालयीन कामकाज पद्धती भाग 2 यामध्ये आपण प्रामुख्याने बघणार आहोत 6 संच पद्धती। सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 15/2/2018 यामध्ये परिशिष्ट अ मध्ये 6 संच पद्धती किंवा त्याला 6 गट्टे पद्धती असं म्हणतात, त्याबद्दल प्रामुख्याने याच्यामध्ये नमूद केलेले आहे। आता या 6 गट्टे पद्धतीचा उद्देश असा आहे की कार्यालयामध्ये काम करताना सुसूत्रता आणावी। दुसरं आहे, आपण बघतो बऱ्याच कार्यालय जिथं आहे बऱ्याच ठिकाणी तिथं जर रॅक केलेले असतील बऱ्याच वेळेला लाकडी, तर त्याच्यावरती भरपूर फाईल्स वगैरे ठेवलेले असतात। म्हणजे हा अनावश्यक पसाराच कार्यालयाच्या मध्ये ठेवलेला असतो, तर हा रेकॉर्ड रूमला जाणं फार गरजेचं असतं। म्हणून काय म्हटलेलं आहे, अनावश्यक पसारा कमी करणं असं आहे। दुसरं, हे जे काही प्रलंबित प्रकरणं असतील त्यांच्या निपटारा जास्तीत जास्त करणं, आणि याचा उद्देश आहे प्रशासन यंत्रणा गतिमान आणि कार्यक्षम करणं, असा या 6 गट्टे पद्धतीचा उद्देश आहे। आता या 6 गट्टे पद्धती कोणत्या आहेत तर त्या आपण प्रामुख्याने पाहत आहोत। 6 गट्टेमध्ये पहिला गट्टा आहे प्रवाहित प्रकरणे, त्याला आपण करंट पेपर्स किंवा कार्यविवरणपत्र म्हणजे त्याला आपण वर्कशीट असं म्हणतो। दुसरा गट्टा आहे प्रतीक्षाधीन प्रकरणे, त्याला आपण अवेट केसेस असं म्हणतो। तिसरा आहे नियतकालिके, त्याला आपण म्हणतो पिरियडिकल्स रिटर्न। चौथा आहे स्थायी आदेश संचिका, त्याला आपण म्हणतो स्टँडिंग ऑर्डर फाईल। पाचवा आहे अभिलेख कक्षाकडे पाठवायच्या फाईल्स किंवा अभिलेखांचे व्यवस्थापन असं आहे। आणि 6वा आहे डी पेपर्स। आता ह्या 6 गट्टे पद्धतीबद्दल आपण काय करणार आहोत, एक एक असते विस्ताराने बघणार आहोत। पहिल्यामध्ये की पहिला गट्टा आहे प्रवाहित प्रकरणे आणि वर्कशीट। आता याच्यामध्ये आपण बघतोय की मी व्हिडिओ क्रमांक 13 मध्ये सुद्धा असं म्हटलेलं होतं, जे काही टपाल येतं ते टपाल आल्यानंतर टपाल इनवड शाखेमधून कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवलं जातं। मग कर्मचाऱ्याला मिळाल्यानंतर मग ई ऑफिसद्वारे असेल किंवा इतर जे शिपायामार्फत आलेलं असेल, हे सगळं टपाल हाताळताना पहिल्यांदा त्याचं काय करायचं आहे, प्रायोरिटी मेंटेन करायची असं मी सांगितलेलं होतं, आणि त्याप्रमाणे टपाल फाईलमधलं अरेंजमेंट करावं असं म्हटलेलं आहे। आता याच्यात प्रामुख्याने हा भाग येतो की प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याच्याकडे येणारे टपाल एका टपाल पॅडमध्ये किंवा फोल्डरमध्ये ठेवणं गरजेचं आहे। फोल्डरमध्ये ठेवताना ते डेटने अरेंज करायचं आहे, त्याची प्रायोरिटी मेंटेन करायची आहे, आणि त्याप्रमाणे काय करायचं आहे, आपल्या फाईलीचं सबमिशन करायचं आहे हे दिसतं। आता दुसरं याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ क्रमांक 13 मध्ये तात्काळचा अर्थ सांगितला होता, तातडीचे सांगितला होता, कृपया चर्चा करावी, इतरही बरेच काय म्हणजे अधिवेशन काळातले येणारे तारांकित अतारांकित प्रश्न असतील, न्यायालयीन प्रकरणं असतील, मीटिंगची प्रकरणं असतील, तर ह्या संदर्भात काय कार्यवाही करायची हे त्या तुम्हाला मी सांगितलेलं होतं। आणि हे करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की कधीही वरिष्ठांनी जर एखाद्या कर्मचाऱ्याला बोलवलं असेल तर त्यांनी त्याच्याकडे असणारे फोल्डर ती फाईल घेऊन जायला पाहिजे, आणि काय असेल ते सरांना आपल्या जे काही पेंडन्सी आहे त्याबद्दल माहिती देणं फार गरजेचं असतं। आता हे झालं की प्रवाहित प्रकरणे। दुसरा भाग आहे की वर्कशीट। 15/2/18च्या जीएडीचे जीआर मध्ये असं म्हटलेलं आहे, प्रत्येक कर्मचाऱ्याने वर्कशीट ठेवणं हे बंधनकारक केलेलं आहे, आणि ह्या वर्कशीटचा उपयोग ज्या वेळेला वार्षिक गोपनीय अभिलेख लिहिले जातील तेव्हा सुद्धा करणं फार गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे। त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने अधीक्षकांपेक्षा खालच्या दर्जाचे, मग ज्युनियर क्लार्क असेल ज्याला आपण कनिष्ठ लिपिक म्हणतो, वरिष्ठ लिपिक म्हणतो, मुख्य लिपिक म्हणतो, यांनी काय करायला पाहिजे, आपापल्या कामाचं वर्कशीट ठेवणं फार गरजेचं आहे। त्याच्यामध्ये त्याला नेमून दिलेलं किंवा त्याच्याकडे आलेलं टपाल, त्याला इतरांचं जर काही काम सांगितलं असेल कुठलं तरी, तर त्याबाबतची माहिती, ह्या सगळ्या नोंदी त्याने करणं गरजेचं आहे। आता मी म्हटलं की वरिष्ठांना समजा बऱ्याच वेळा असं होतं, कार्यालय प्रमुख एखाद्या विशिष्ट अधिकाऱ्यांना नावाने म्हणतात, श्री अमुक अमुक यांनी सादर करावे। आता यांनी वर्कशीट ठेवायची गरज नाहीये, मग त्यांनी काय करावं, तर तो जे पत्र आहे
जो प्रस्ताव आहे तो जर त्यांना नावाने मार्क केलेला असेल तर तो कोणत्या कर्मचाऱ्याचा विषय आहे त्या कर्मचाऱ्याच्या वर्कशीटमध्ये त्याची नोंद करायला सांगायची आहे आणि मग त्या सरांनी सादर करायचं आहे असे तरतूद आहे. आता वर्कशीटमध्ये काय होतं, वर्कशीट लिहिताना प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र वर्कशीट लिहायचं आहे. वर्कशीट लिहिताना पहिल्यांदा ज्या दिवशी टपाल येईल, टपाल नोंदवायचा आहे त्या दिवशी पहिल्यांदा दिनांक नमूद करायचा आहे. आपण कुठल्या दिनांकाला नोंदवतोय, किती टपाल नोंदवतोय हे दिसायला पाहिजे. त्याचे जे काही नंबर असतात वर्कशीटचे, हे नंबर कॅलेंडर इयर प्रमाणे असतात. ज्या वेळेला एखादं टपाल नोंदवलं जातं वर्कशीटमध्ये त्यावेळेला वर्कशीटचा जो काही नंबर आहे तो पत्रावरती म्हणजे जे पत्र नोंदवलंय त्या पत्रावरती सर्कल किंवा त्याला अळा आपण म्हणतो तसं करून तो वर्कशीटचा नंबर सुद्धा त्या पत्रावर नमूद करणं गरजेचं आहे. जसं आपण इनवर्डचा नंबर आपल्या चौकोनी शिक्क्यात देतो तसाच वर्कशीटचा नंबर सुद्धा त्या पत्रावरती सर्कल करून तिथं नमूद करणं गरजेचं आहे. आता हे वर्कशीट कसं लिहायचं ह्या संदर्भात मी थोडक्यात सांगणार आहे. आपण पहिलं बघितलं दिनांक टाकला. दुसरं बघितलंय आपण काय करतोय, वर्कशीटचा नंबर 1 जानेवारीला चालू होतो 1 डिसेंबरला संपतो. म्हणजे आपण काय करायचं आहे, कॅलेंडर प्रमाणे नंबर नोंदवला. नंबर नंतर पुढचा कॉलम आहे आवकपत्राचा क्रमांक आणि दिनांक, तो नोंदवायचा आहे. अर्थात तो ज्या कार्यालयाकडून आलेला आहे तो क्रमांक असतो. तिसरा कॉलम आहे विषय. चौथा कॉलम आहे कोणाकडे सादर व दिनांक आणि शेवटचा आहे शेरा. आता ज्या वेळेला एखादा कर्मचारी, आता मी इथे एक उदाहरण देईन तुम्हाला. समजा एखादं इतर कार्यालयाकडून आलेलं एका रजेचं समजा पत्र असेल, त्यांनी सगळ्या बाबी भरल्या आणि कॉलम क्रमांक 3 मध्ये अर्जित रजा श्री अमुक अमुक असं जर लिहिलं असेल तर चौथ्यामध्ये ज्यावेळी तो कर्मचारी ती टिप्पणी वरिष्ठांकडे सादर करेल त्या फाईलमधून, त्यावेळेला वरिष्ठांकडे सादर केल्याबरोबर त्यांनी काय करायचं आहे, आपल्या वर्षीचा नंबर आहे त्याला सर्कल करायचं आहे. जेणेकरून याचा अर्थ असा होतो, सर्कल केला याचा अर्थ त्या कर्मचाऱ्याकडे ते टपाल प्रलंबित नाही. दुसरा एक नियम समजून घ्यायचा आहे. आता समजा एखाद्या दिवशी, आता आजची तारीख समजा आपण घेतली, आजच्या तारखेला एक 10 टपाल आलेले असेल तर ते 10च्या 10 टपाल कॉलम क्रमांक 1, 2, 3 मध्ये नोंदवणं गरजेचं आहे आणि चौथा कॉलम ज्यावेळी आपण सादरीकरण करतो त्या दिवशी नोंदवायचं आहे. म्हणजेच वर्कशीट लिहिताना कर्मचाऱ्याने त्या दिवशी त्याच्याकडे आलेलं सगळं टपाल नोंदवायचं आहे आणि ज्या दिवशी तो सादर करेल, जेव्हा तो सादर करेल तेव्हा कॉलम क्रमांक 4 भरायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. 5व्यामध्ये शेरा म्हटलेला आहे. बऱ्याच वेळेला सहपत्राशिवाय आलेलं टपाल असतं, बऱ्याच वेळा सहपत्रातलं काही टपाल घाल झालेलं असतं. बऱ्याच वेळा काही तर मी कर्मचारी असे बघितलेले आहेत की टपाल समजा उत्तर दिलं तर त्याचा जावक क्रमांक सुद्धा लिहिणारे कर्मचारी फार आहेत, लक्षात घ्यायचं. अतिशय चांगल्या प्रकारे काही जण हे वर्कशीट मेंटेन करत असतात. तर हा भाग झाला की असं सगळं टपाल नोंदवायचं आहे आणि आठवड्याच्या शेवटी त्याला साप्ताहिक गोषवारा सुद्धा लिहावा लागतो. आता हा साप्ताहिक गोषवारा लिहिताना त्याचे कॉलम जे आहे त्याच्यामध्ये आठवड्याच्या सुरुवातीचे शिल्लक टपाल 2 नंबरचा आहे आठवड्यामध्ये प्राप्त टपाल, तिसरा आहे एकूण, चौथा आहे आठवड्यामध्ये निकाली काढलेले आणि 5वा जो आहे आठवड्याच्या शेवटी शिल्लक टपाल. आता आठवड्याच्या शेवटी शिल्लक टपाल ही जी काही संख्या आली असेल, उदाहरणार्थ 7 जर आली असेल तर ज्या वर्कशीटच्या सिरियल नंबरला सर्कल केलेलं नाही त्याची टोटल ही 7 जुळायला पाहिजे आणि दुसरं त्याचे जे काही टपाल पॅड आहे त्या टपाल पॅड मधल्या प्रलंबित टपालांची संख्या सुद्धा 7च येणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचं काम, त्या कर्मचाऱ्याचं काम चांगलं आहे असं म्हटलेलं जातं. आता 7 जो आहे त्याचा परत डिटेलमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट काढला जातो. एका आठवड्यातले 2 आठवडे, 3 महिना, 3 महिने, 6 महिने, 1 वर्षाच्या आतले आणि 1 वर्षाच्या वरचे. आता याचा फायदा असा आहे, हे वर्कशीट आहे हे कार्यालय प्रमुखांपर्यंत जातं. दुसरं, दर सोमवारी प्रलंबित कामाचा 4 वाजता आढावा घ्या म्हटलेला आहे. नुसता आढावा नाही घ्यायचा तर प्रलंबित का राहिलेले ते टपाल, त्यात काय अडचणी आहेत का, त्यात कसं सादरीकरण करता येईल, ह्या बाबीचं मार्गदर्शन सुद्धा कार्यालय प्रमुख आणि पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी करणं फार फार गरजेचं आहे. हा होता 6 संच मधला पहिला संच. आता आपण दुसरा संच बघतोय. दुसरा संच म्हणजे प्रतीक्षाधीन प्रकरणे. आता या प्रतीक्षाधीन प्रकरणामध्ये ज्याला अवेट केसेस म्हणतो, आता याची वेगळी नोंदवही पण ठेवायची आहे.
आता प्रतीक्षा दिन म्हणजे काय? जेव्हा एखादी माहिती वरिष्ठ कार्यालयाकडून मागवली जाते किंवा त्या कार्यालयाने कनिष्ठ कार्यालयाकडून मागवली जाते, त्यावेळी ती माहिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते प्रकरण प्रलंबित राहतं. किंवा माहिती जरी आली तरी तो परिपूर्ण प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला आपण पाठवत नाही तोपर्यंत ते प्रकरण प्रलंबित असतं. आता ह्या प्रलंबित प्रकरणांचा दर सोमवारी आढावा घ्या म्हटलेला आहे. दर 15 दिवसांनी याला रिमाइंडर सुद्धा टाकायचे आहेत. दुसरं जे काही प्रतीक्षाधीन प्रकरणं आहेत ती प्रकरणं एका कपाटामध्ये विषयनिहाय लावायचे, त्या कर्मचाऱ्यांनी त्याला नेमून दिलेल्या कपाटामध्ये त्या विषयाचं जे काही फायली लावल्या जातील खाली एक काय करायचंय, खडूने किंवा टंकलेखन किंवा हाताने ती कुठल्या विषयाच्या फाईल्स आहेत याची चिठ्ठी सुद्धा लावायची आहे, लक्षात घ्यायचा. त्या जेणेकरून जरी एखाद्या कर्मचाऱ्याला आकस्मिक रजेवर राहावं लागलं वगैरे वगैरे तर त्याचं जे काही काम आहे ते काम अन्य कर्मचाऱ्याकडे देऊन ते काम पूर्ण करता येईल अशी शासनाची धारणा आहे. दुसरा भाग याच्यामध्ये आहे सुप्त प्रकरणे. बऱ्याच वेळेला अशी प्रकरणं असतात की ती चालूही नसतात आणि बंदही नसतात. एक साधं उदाहरण जर मी तुम्हाला द्यायचं झालं तर आपण बघतो कोकणामध्ये बऱ्याच वेळा अजगर हा भाग आहे. अजगर बऱ्याच वेळेला एखादं भक्ष्य असं गिळतो की 2-2, 3-3 महिने त्याला ते पचत नाहीये. मग गिळलं की तो एखाद्या आंब्याच्या झाडाच्या सावलीखाली छान पेट पडलेला असतो. त्याला काठीने जरी हलवलं तरी उठत नाही, मेला म्हणून आपण डिक्लेअर करत नाही. तर अशा फायली आपल्याकडे असतात का? तर होय. आता एक साधं 1-2 उदाहरण देतो, जास्त उदाहरण देत नाही तुम्हाला. पहिलं उदाहरण, आता एखाद्याने जर हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स घेतला एखाद्या कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने तर त्याचे हप्ते 192 हप्ते मुदलाचे आणि 48 हप्ते हे व्याजाचे असतात. आता हे सगळे फिटेपर्यंत ती फाईल काय असते? प्रतीक्षाधीन असते. लक्षात घ्यायचं, प्रलंबित असते ती, कारण ती आपल्याला क्लोज करता येत नाही. बऱ्याच वेळेला कसं होतं, केसेस न्यायालयीन प्रकरणं सुप्रीम कोर्टापर्यंत जातात. सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी लागेल वगैरे कोणालाच काही सांगता येत नाही. तर त्याला आपण काय म्हणतो? प्रतीक्षाधीन प्रकरणे जी आहेत ती आपण म्हणतो. दुसरा भाग आहे नियतकालिके. आता नियतकालिके हा तिसरा गट्टा आहे. 6 संचामधला तिसरा संच नियतकालिके. नियतकालिके म्हणजे काय? जेव्हा वरिष्ठ कार्यालय एखादी माहिती ठराविक कालावधीनंतर त्यांच्याकडे पाठवण्याबाबतच्या ज्या सूचना दिल्या जातात त्याला काय म्हणतो आपण? नियतकालिके. पिरियडिकल रिटर्न्स असं त्याचं नाव आहे. आता ही नियतकालिक विवरणपत्र त्याचे नमुने 2 आहेत, नियतकालिक अ आणि नियतकालिक ब. नियतकालिक अ मध्ये काय आहे? त्याचा अनुक्रमांक आहे. नियतकालिक विहित कुठल्या कार्यालयाने केलेला आहे, त्याचा नंबर काय आहे, दिनांक काय आहे, हे नियतकालिक कुठल्या तारखेपर्यंत पाठवायचं आहे, ती तारीख सुद्धा नमूद केलेली असतात. पण ही नियतकालिक साप्ताहिक असू शकतात, पाक्षिक असू शकतात, मासिक असू शकतात किंवा वार्षिकही असू शकतील. लक्षात घ्यायचं. उदाहरणार्थ रिक्त पदांची माहिती द्यायची आहे, मासिक खर्च अहवाल द्यायचा आहे, मासिक जमा अहवाल द्यायचा आहे. तर असे अनेक विवरणपत्र आहेत. हा झाला नमुना अ. आणि नियतकालिकचा नमुना ब जो आहे तो आहे की ही माहिती कोणत्या पत्र आणि दिनांकान्वये, जावक पत्र आणि दिनांकान्वये वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेली आहे. हा जर रिकाना, हा जर ब जर तुम्हाला कोरा दिसला तर ती माहिती गेलेली नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हा भाग कोरा दिसला. ब चा की संबंधित कर्मचाऱ्याला बोलवायचा आहे, त्याला सांगायचं आहे ही माहिती वरिष्ठ कार्यालयाला गेलेली नाही. तर याच्यावरती डिओ लेटर येईल, रिमाइंडर्स येतील. सगळ्यात महत्वाचं त्यांच्या कार्यालयीन कामाचा खोळंबा होईल तरी ही माहिती लगेच पाठवा असं संबंधित कर्मचाऱ्याला सांगायचं आहे. आता याच्यामध्ये ही जी माहिती जी आहे ही संगणकावर सुद्धा मागवता येईल असं म्हटलेलं आहे. बघा याचा उद्देश किती चांगला आहे. हे नियतकालिक जे आहे संच, प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचारी म्हणजे बरेच अधिकारी त्यातले आल्याबरोबर चहा मागवतात ऑफिसमध्ये आल्याबरोबर. शासनाचा उद्देश किती छान आहे बघा. अगदी तुम्ही चहा घेताना सुद्धा एखादा सेकंद, एखादा मिनिट नियतकालिक जर ब बघितलं आणि ते कोरं असेल त्या कालावधीचं तर लगेच आपल्याला ते जाणीव होते की हे पाठवलेलं नाही आहे. म्हणजे हा नियतकालिक विवरणपत्राचा जो काही संच क्रमांक 3 आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आता पुढचा 4 नंबरचा जो संच आहे तो आहे स्थायी आदेश संचिका. आता ह्या स्थायी आदेश संचिकेला निवड नसती असंही म्हणतात. दुसरा आहे एसओ फाईल म्हणतात. चौथा आहे स्टँडिंग ऑर्डर फाईल असंही म्हणतात. आता याच्यामध्ये काय असतं?
6 संच पद्धतीमध्ये संच क्रमांक 4 मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक विषयाची वेगळी स्थायी आदेश संचिका ठेवायला गरजेचं आहे. ही अधीक्षकांनी ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये त्या विषयाचे आलेले सगळे GR लावायचे आहेत. त्याच्यानंतर सर्क्युलर्स लावायचे आहेत, त्याच्यानंतर अधिसूचना लावायचे आहेत, न्यायालयीन निवाडे लावायचे आहेत किंवा त्या कार्यालयाने काढलेले जे काही आदेश असतील, सर्क्युलर्स असतील, ती सुद्धा लावायची आहेत. त्याला पेजिंग करायचं आहे, त्याला इंडेक्सिंग सुद्धा करायचं आहे. अतिशय महत्वाची फाईल आहे, तुम्हाला मी सांगतो. याचा उद्देश असा आहे बघा. आता एखादा GR शासनाने काढलेला आहे असं एक उदाहरण आपण म्हणू. आता जर GR आपण बघितला तर उजव्या कोपऱ्यात विषय आहे, खाली महाराष्ट्र शासन डिपार्टमेंटचं नाव आहे, नंबर आहे, दिनांक आहे, त्याच्या खाली डाव्या बाजूला वाचा असा शब्द लिहिलेला आहे. या वाचामध्ये बऱ्याच वेळा 6-7 असतात, अगदी 17-18 सुद्धा असतात. हे वाचा कुठं वाचायला मिळेल? आता नवीन जनरेशन म्हणते की आम्ही GR साईटवर जातो आणि हे सगळं वाचतो. आता GR साईटवर जाणं, वाचणं हे शक्य असलं तरी सुद्धा तुम्हाला हे समजून घेणं, नियमांचा अर्थ लावत पुढे जाणं, याला तिथं ऑनलाईनला वेळ लागतो. त्याऐवजी SO जर तुमच्याकडे स्टँडिंग ऑर्डर किंवा स्थायी आदेश संचिका असेल तर तुम्हाला हे अगोदरचे वाचा चांगले वाचले जातात आणि मग जो GR वाचला जातो त्याचं इंटरप्रिटेशन अगदी छान करता येतं, त्याचा अर्थ सुद्धा छान लावता येतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तुमच्याकडे जर त्या विषयाचे GR काय आहेत, इव्हन बघा ना, एखादी टिप्पणी सादर करताना आपल्याला तर त्या टिप्पणीच्या संदर्भातले नियम, अधिनियम, GR, सर्क्युलर जर चांगले माहिती असतील तर आपण त्या टिप्पणीला चांगला न्याय देतो किंवा ज्याचं काम आहे त्यालाही चांगला न्याय देतो. आता याच्यामध्ये असं आहे की इक्वॅलिटी बिफोर लॉ, सर्वांना समान मोजमाप, हे जर पाहिजे असेल. दुसरं, आपण जी काही टिप्पणी लिहितो त्याचं उत्तरदायित्व आपल्याकडे असतं, त्यामुळे आपली टिप्पणी चांगली लिहिणं गरजेचं असतं. त्यासाठी स्थायी आदेश संचिकेचा सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काय करायला पाहिजे, उपयोग करायला पाहिजे. मी मगाशी म्हटलं त्याला पेजिंग करायचं आहे, त्याला इंडेक्सिंग करायचं आहे. कुणीही कितीही अर्जन्सीमध्ये त्या फाईलमधले एखादा GR काढून द्या म्हटलं तरी देता कामा नये, त्याची झेरॉक्स देऊ शकता तुम्ही, कारण मग नंतर आपल्याला त्याचा सिक्वेन्स लागत नाही. त्यामुळं SO फाईल ही आपल्या प्रशासनात कामकाज चांगल्या दृष्टीने करण्याच्या दृष्टीने अतिशय चांगली संचिका आहे. आता पुढचा आपण संचिका नंबर 5 बघतोय, ती म्हणजे अभिलेखांचे व्यवस्थापन असं आहे. आता अभिलेखांचे व्यवस्थापन महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेखे अधिनियम 2005 याच्याशी संबंधित हा संच आहे. याच्यात असं म्हटलंय, प्रत्येक विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागात हाताळल्या जाणाऱ्या कागदपत्राच्या नष्टीकरणाचा कालावधी ठरवावा आणि त्याप्रमाणे सर्क्युलर सगळ्यांना, म्हणजे त्यांच्या अंडर काम करणारे जे काही प्रादेशिक असतील, कार्यालय प्रमुख असतील, या सगळ्यांना पाठवावा, जेणेकरून आपलं जे काही रेकॉर्ड आहे ते चांगल्या प्रकारे ते काय करतील, ठेवू शकतील आणि असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण अभिलेख जतन करण्याचा जो कालावधी आहे तो आपण बघणार आहोत. याच्यामध्ये अ, ब, क, ड असं वर्गीकरण असतं. आता अ, ब, क, ड वर्गीकरण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, विभाग प्रमुखांनी नष्टीकरणाचा कालावधी ठरवलाय त्याप्रमाणे आहे. किंवा त्या फाईलचं महत्त्व काय आहे, ती फाईल किती वर्ष, किती कालावधी जरी जतन करून ठेवणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे हा कालावधी ठरवला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे. मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतोय. जी काही वर्गीकरणाची फाईल आहे ती कायमस्वरूपी ठेवायची आहे आणि ती लाल रुमालात बांधून ठेवायची. ब वर्गीकरणाची फाईल आहे ती 30 वर्षे ठेवायचे आणि हिरव्या रुमालात बांधायचे. आणि क वर्गीकरणाची फाईल ही 5 वर्षे ठेवायचे आणि पिवळ्या रुमालात बांधायची आहे. आणि जी ड म्हणजे ही रेकॉर्ड रूमला जातच नाही, ती कार्यालयात असते, ती मात्र पांढऱ्या रुमालात बांधलं तरी चालेल असं म्हटलेलं आहे. तर असं हे अ, ब, क, ड वर्गीकरण तुम्हाला मी सांगितलेले. पुन्हा एक वेळा रिपीट करतो. अ लाल कायमस्वरूपी, ब हिरवा 30 वर्ष, क पिवळा 5 वर्ष, ड पांढरा 1 वर्ष. आता याच्यामध्ये आपण बघतोय की ज्या वेळेला एखाद्या फाईलवरती अंतिम निर्णय होतो, पुढं त्याच्या फाईलची काही गरज नसते, अशा वेळेला ती फाईल ऑफिसमध्ये म्हणजे कार्यालय जिथं आहे तिथं न ठेवता ही अभिलेख कक्षाकडे पाठवणं फार गरजेचं आहे. पण आता अभिलेख कक्षाकडे पाठवताना
ह्या फाईलीचं प्रत्येक काय करायचंय, निंदणी करायची आहे. आता निंदणी म्हणजे काय, तर त्या फाईलमध्ये म्हणजे जी फाईल आपल्याला रेकॉर्डला पाठवायची आहे त्या फाईलमधला अनावश्यक पत्रव्यवहार सगळा काढून टाकायचा आहे. आता अनावश्यक पत्रावर मग काय येते, वृत्तपत्रातील बातम्याचे अंक येतील, उद्घाटन असेल, निमंत्रण पत्रिका असतील, भूमिपूजन समारंभाची पत्रिका असेल, दौऱ्याचे कार्यक्रम असतील, तर हे सगळी कागदपत्र त्या फाईलमधनं काढायची आहेत. त्या फाईलला पुन्हा पेजिंग करायचं आहे आणि मग ती फाईल काय होईल, रेकॉर्ड रूमला जाईल, हे लक्षात घ्यायचंय. म्हणजे पहिला भाग आहे निंदनी. दुसरा आहे आपण ही फाईल जी आहे ही आपल्या कार्यालयात ठेवले जाणारे जे काही रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये नोंदवायचं आहे, रेकॉर्ड रूमला पाठवायची आहे. आता रेकॉर्ड रूमला पाठवताना यादी करून रेकॉर्ड कीपर जो आहे त्याची सही घ्यायची आहे मिळाले म्हणून आणि ते जपून ठेवायचं आहे. तिथं गेल्यानंतर रेकॉर्ड कीपरने तुम्हाला आता मी काही सांगितलं अबक वर्गीकरण त्याप्रमाणे ह्या सगळ्या फाईली तिथं काय करायच्या ठेवायच्या आहेत. आता तर कॉम्पॅक्टर्स निघालेले आहेत. कॉम्पॅक्टर्समुळे एवढा फायदा होतो, फाईलला जी काही धूळ आहे आर्द्रता आहे याचा काही परिणाम होत नाही, अगदी छान प्रकारे फाईली राहतात. त्यामुळं प्रत्येक कार्यालयाने कॉम्पॅक्टर्स ठेवणं किंवा वापरणं फार गरजेचं आताच्या याच्यात झालेलं आहे, लक्षात घ्यायचं. आता हे तुम्हाला अ ब क वर्गीकरण सांगितलं. आता क वर्गाची फाईल तुम्हाला मी सांगितलं 5 वर्षे ठेवायची. आता ही 5 वर्षे झाल्यानंतर मग रेकॉर्ड कीपर त्याच्यावर काय करू शकतो का, तर नाही. रेकॉर्ड कीपर ती फाईल ज्या कार्यासनाची आहे ज्या शाखेची आहे त्या शाखेकडे पाठवेल आणि त्यांना सांगेल ही जी काही नसती आहे याला 5 वर्षे पूर्ण झालेले आहेत, याचं पुनर्विलोकन करायचं का हे नष्ट करायचे. मग जेव्हा ते कार्यालय तेव्हा ते कार्यासन रेकॉर्ड कीपरला सांगेल याचे रिव्ह्यू आम्ही 5 वर्षे करतोय तेव्हा रिव्ह्यू होईल. तो म्हणेल ज्यावेळी नष्ट करायची आहे त्यावेळी ती नष्ट केली जाईल, लक्षात घ्यायचं. पण ही नष्ट करताना ती फाईल नेहमीच्या रद्दीवाल्याला द्यायची नाही, ही फाईल जाळायची नाही, जाळून प्रदूषणात बिलकुल भर घालायची नाही. शासनाने अशा सूचना दिल्या आहेत. लगदा करणाऱ्या संस्थांनाही द्यायचे. लगदा करणाऱ्या संस्थांना दिल्यानंतर त्या संस्थांकडून असं लेखी प्रमाणपत्र घ्यायचं आहे की मला दिलेले जे काही कागदपत्र आहेत फाईलच्या संदर्भातली त्या सगळ्यांचं मी लगदा केलेला आहे आणि त्यांची स्वाक्षरी असलेले जे काही प्रमाणपत्र आहे ते आपल्या कार्यालयात जपून ठेवायचं आहे. कारण त्या कागदपत्रांचा त्याने जर दुरुपयोग केला तर आपल्याला त्याच्यावरती निश्चितपणे ॲक्शन घेता येते. दुसरं की मगाशी आपण बघितलं की रिव्ह्यू करता येईल किंवा तो जो काही कालावधी ठरवून दिलेला आहे अ ब कचा त्यातला ब आणि क चा जो आहे त्या नाशन नोंद म्हणजे ब ही 30 वर्षानंतर क ही 5 वर्षानंतर नष्ट करता येईल किंवा रिव्ह्यू करता येईल असं म्हटलेलं आहे. जर नष्ट करायची ठरवलं तर त्याची नोंद नाशन नोंदवहीत आपल्याला घ्यावी लागते आणि नाशन नोंदमध्ये फाईल क्रमांक लिहायचा आहे, वर्ष लिहायचं आहे, सविस्तर विषय लिहायचा आहे आणि मग अगोदर खात्री करायची आहे नाशन, कारण भविष्यात त्याचा उपयोग आहे त्याची गरज भासणार आहे किंवा नाही आणि याचा सगळा विचार करूनच काय करायचं आहे कार्यालय प्रमुखांनी याचा निर्णय घेऊन ते नष्टीकरण करायचं आहे. आपल्याकडं ज्या वेळेला ह्या अभिलेख कक्षात फाईल जातात त्यावेळी अभिलेख कक्षाची नियमित साफसफाई करणं गरजेचं आहे. कीटकनाशकाची फवारणी मारणं गरजेचं आहे. अभिलेख कक्षात ज्या काही फाईली ठेवलेल्या असतात त्या फाईलींचं रजिस्टरमध्ये रेकॉर्ड कीपरनी नोंद सुद्धा घेणं गरजेचं आहे. एखाद्या कार्यासनाने एखाद्या शाखेने एखादी फाईल जर मागितलेली असेल तर ती काढून देताना त्या रजिस्टरमध्ये नोंद घ्यायची. त्या कार्यासनाने काम झाल्यानंतर पुन्हा परत आल्यानंतर सुद्धा नोंद घ्यायची आहे. अभिलेख कक्षामध्ये कुठल्याही प्रकारचं खाद्य किंवा कुठल्याही प्रकारचं पेय पिता येणार नाही अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. अभिलेख कक्षामध्ये जे काही रॅक्स आहेत त्या रॅक्सवरती आपण सगळं हे काही अ ब क प्रमाणे ठेवतो सगळं रेकॉर्ड, लक्षात घ्यायचंय. याच्यामध्ये आता नवीन कॉम्पॅक्टर्स आलेले आहेत तर ह्या कॉम्पॅक्टरचा सुद्धा आपल्याला निश्चितपणे उपयोग केला तर धूळ आर्द्रता यापासून आपल्या कागदपत्रांचं निश्चितपणे चांगल्या प्रकारे संरक्षण करता येतं असं म्हटलेलं आहे. आपण रॅकवर ज्या फाईली ठेवतोय किंवा काय तर ह्या जमिनीपासून उंच 6 इंच ठेवायचे आहेत, भिंतीपासून पुढे 6 इंच ठेवायचे आहेत, जेणेकरून समजा पावसाचं वगैरे कुठं पाणी आलं भिजल्या वगैरे तर त्यापासून त्याचं संरक्षण करता येतं. आणि त्याच्या पुढे जाऊन जर रेकॉर्ड भिजलं असेल तर ते उन्हात बिलकुल सुद्धा वाळवता कामा नये. ते निश्चितपणे अगदी पंख्याच्या हवेखालीच वाळवणं गरजेचं आहे. रेकॉर्ड रूम मध्ये जे काही फाईली बांधल्या जातात, जे काही गट्टे बांधले जातात, हे गट्टे 1 फुटापेक्षा जास्त उंचीचे नसावेत असं म्हटलेलं आहे. आणि हे जर
मोठे केले तर ते रॅकवर ठेवणं, रॅकवरून काढणं ह्या फार अडचणीचं होतं, लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे रेकॉर्ड रूम जे आहे ते रेकॉर्ड कीपरने चांगल्याप्रमाणे मेंटेन करणं फार गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे, जेणेकरून ह्या कागदपत्रांची देखभाल आणि त्यांचं संरक्षण वगैरे चांगल्या प्रकारे करता येईल असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येक जे काही गट्टे बांधलेले असतील त्या गट्ट्याच्या वरती त्यामध्ये कोणत्या कोणत्या फायली आहेत याची सुद्धा नोंद ठेवणं फार गरजेचं असतं, जेणेकरून एखाद्या शाखेने मागितल्या त्यातल्या फायली काढता येतात. अशा प्रकारे आपणाला ही रेकॉर्ड रूम जी आहे ती चांगल्या प्रकारे मेंटेन करता येते. म्हणजे आपण बघितला, हा जो बघितला आहे तो 6 संच मधला 5वा संच आणि 6वा संच म्हणजे ड वर्गीकरण. ड वर्गीकरण हे रेकॉर्ड रूमकडे फायली जात नाहीत, त्या कार्यालयातच असतात तर किंवा त्या शाखेत असतात. वर्षाच्या शेवटी संबंधित लिपिकाने त्याची नोट तयार करायची आहे, कुठल्या कुठल्या ह्या ड वर्गीकरणाच्या फायली आहेत त्याची नोंद घ्यायची आहेत आणि कार्यालय प्रमुखाकडे नोट टाकून ते नष्टीकरणाचे काय करा आदेश घ्यायचे आहेत आणि 1 वर्षानंतर त्या नष्ट करायचे आहेत. हा होता 6वा संच. तर आपण आता एकूण 6 संच बघितलेत. त्यातला पहिला संच होता की प्रवाहित प्रकरणे जे आहेत कार्यविवरण पत्र आहे, दुसरा होता प्रतीक्षाधीन, तिसरा होता नियतकालिक विवरणपत्र, चौथा होता स्थायी आदेश संचिका, 5वा होता अभिलेखाचे व्यवस्थापन आणि 6वा संच होता ड वर्गीकरण. आता हे मी तुम्हाला 6 संचाची व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे. आपण या व्हिडिओ तिथं थांबतोय. ह्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या कॉमेंट देण्याला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या वेळेला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत.